नमस्कार मित्रांनो. निफ्टीमध्ये मार्केटमध्ये एक जलद गतीने सेलिंग होत आहे. मार्केट सतत खालच्या लेवलला जात आहे. असे का होत असावे? तर चार्ट ॲनालिसिसनुसार, म्हणजे मल्टी टाइम फ्रेम चार्ट ॲनालिसिस, ज्यामध्ये विविध टाइम फ्रेमच्या चार्ट ॲनालिसिस करून रिझन फाइंड आउट केले जाते. त्यामध्ये निफ्टीचा सपोर्ट लेवल हा डिटरमाइन करणे अवघड झाले आहे. त्याचा रेजिस्टन्स लेवल जो आहे तो 23,550 आणि 23,600 आहे. आता निफ्टीचा मंथलीचा चार्ट पाहिला तर असं आढळतं की मंथलीच्या चार्टमध्ये निफ्टीचं डबल टॉप फॉर्मेशन झालेलं आहे आणि त्यानुसार जो पहिल्यांदा जो डबल टॉप फॉर्मेशन होत असताना जो नेक तयार झालेला आहे त्याची प्राइस आहे 21,400. आणि हे असून त्याचबरोबर क्वार्टरली चार्टमध्ये जे मार्केटचा स्ट्रेंथ दाखवणारे जे इंडिकेटर आहे ते मार्केटची स्ट्रेंथ पॉझिटिव्ह दाखवत नाही आहे, तर ते निगेटिव्ह दाखवते आहे. तसेच क्वार्टरली चार्टमध्ये जो ओव्हरबॉट सिनारिओ आहे तो अतिशय जास्त आहे आणि त्यामुळे मार्केट जलद गतीने खाली येत आहे. हे झालं चार्ट ॲनालिसिसने होणारी कारणे. तर मार्केट कोणत्या लेवलला खाली कोणत्या लेवलपर्यंत ते खाली येऊ शकेल याचा अंदाज करणं आज तरी कठीण आहे. पाहूया चार्ट ॲनालिसिसनुसार, मल्टी टाइम फ्रेम चार्ट ॲनालिसिसनुसार, म्हणजे एका चार्टचं दुसऱ्या चार्टशी रिलेशन बनून जे ॲनालिसिस होतं त्यानुसार निफ्टी कधी सपोर्ट घेईल हे सांगता येत नाही. जेव्हा निफ्टी सपोर्ट घेईल किंवा सपोर्ट घेण्यासारखं असेल त्यावेळेला तशा पद्धतीचा व्हिडिओ जरूर टाकला जाईल. तरीही जर काही शंका असल्यास, मार्केटबद्दल अधिक माहिती घ्यायची असल्यास तुम्ही आमच्या वेबसाईटला व्हिजिट करू शकता. त्या वेबसाईटचं नाव आहे www.murliexinyinvest.com. आम्ही सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट आहोत, म्हणजे सेबीने ऑथराईज केलेले रिसर्च ॲनालिस्ट आहोत, याची आपल्याला कल्पना असू द्यात. धन्यवाद. थँक्यू.